ॲग्रिकल्चर लँड विकल्यावर जो कॅपिटल गेन होतो त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो का? ती ॲग्रिकल्चर लँड नेमकी कुठं असली पाहिजे? रुरल एरियात असली पाहिजे का अर्बन एरियात असली पाहिजे? नेमकं ॲग्रिकल्चर लँडवर काय ॲक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे की त्याला ॲग्रिकल्चर लँड मानल्या जाईल, तरच आपल्याला टॅक्सचा बेनिफिट मिळू शकतो. तर चला या व्हिडिओमध्ये सर्वात पहिले बघूया की ॲग्रिकल्चर लँड म्हणजे काय. तर ॲग्रिकल्चर लँड म्हणजे असं आहे की जर कधी तुम्ही विकत असाल तर त्याच्या 2 वर्षा अगोदर ती ॲग्रिकल्चर पर्पजसाठी वापरात असली पाहिजे असं सर्टिफिकेट घ्यावं लागतं रेव्हेन्यू अथॉरिटीजकडनं. दुसरी गोष्ट ही तर महत्त्वाची होती, पण दुसरी गोष्ट ॲग्रिकल्चर लँड ही शहरी भागात नको. जर ॲग्रिकल्चर लँड शहरी भागात असेल तर डेफिनेटली तुम्हाला त्यावर टॅक्स हा भरावा लागतो, कारण की ॲग्रिकल्चर लँड शहरी भागात असेल तर त्याचे पर्पज बरेचसे खुले होतात, म्हणून त्याच्यावर टॅक्स हा भरावाच लागतो. आता ॲग्रिकल्चर लँड कुठे नसली पाहिजे म्हणजे ती ॲग्रिकल्चर लँड होते असं कायद्यात दिलं आहे. तर इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 नुसार ॲग्रिकल्चर लँड ही तुमच्या शहरी भागात नसली पाहिजे, म्हणजेच थोडक्यात म्युनिसिपल कॉर्पोरेशन एरियाच्या अंतर्गत नको आहे, म्हणजे इनसाइड नको आहे. म्हणजे जसं की आता पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या आत समजा तुमची ॲग्रिकल्चर लँड असेल तर बट ऑब्वियसली उद्या ती तुम्ही विकायला गेलात तर त्याच्यावर कॅपिटल गेन टॅक्स हा पडेल. हा एक पॉईंट होता. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट त्यांनी असं सांगितलं की काही एक सर्टन एरियाज दिलेत, त्या सर्टन एरियामध्ये जर कधी असेल तरी ती शहरी मानल्या जाते, म्हणजे थोडक्यात ती अर्बन मानल्या जाते. मग आता नेमका हा एरिया कसा ओळखायचा, तर त्यांच्याकडे एक एरियली मेजरमेंट असतं, म्हणजे सरळ मेजरमेंट करतात की जिथे आपली पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची हद्द संपते तिथून पुढे हा चालू होतो खेळ. जिथे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची हद्द संपते तिथून पुढे हा खेळ चालू होतो. तर हा खेळ कसा असणार आहे, तर हा खेळ किलोमीटरवर अवलंबून आहे. आता किलोमीटर म्हणजे काय की हद्द संपल्यानंतर 2 किलोमीटरचा एक पट्टा दिलाय, 6 किलोमीटरचा एक पट्टा दिलाय आणि 8 किलोमीटरचा. पण नुसता पट्टाच उपयोगाचा नाहीये. त्या 2 किलोमीटरच्या पट्ट्यात जर कधी तिथे लोकसंख्या किती आहे त्याच्यावरनं ठरते ती ॲग्रिकल्चर आहे का ती अर्बन लँड आहे, किंवा ती आपण म्हणता येईल की ती शहरी लँड आहे. तर बघा पहिला पट्टा येतो 2 किलोमीटरचा. आता 2 किलोमीटरच्या पट्ट्यात जर कधी तुमचं पॉप्युलेशन मीन्स त्या एरियातलं पॉप्युलेशन 10,000पेक्षा जास्त आणि 1 लाखापेक्षा कमी असेल आणि तिथे तुमची त्या पट्ट्यात जर कधी जागा असेल तर ती ॲग्रिकल्चर लँड मानल्या जाणार नाही, ती शहरीच मानल्या जाईल आणि ती विकल्यावर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स हा पडेल. पण 10,000पेक्षा जर कधी कमी लोकसंख्या असेल तर ती ॲग्रिकल्चर लँड मानल्या जाईल. आता हा झाला पहिला पट्टा. आता दुसरा पट्टा दिलाय तो म्हणजे 6 किलोमीटरचा. आता 6 किलोमीटरच्या पट्ट्यात पॉप्युलेशन पण बदललंय. तर आता पॉप्युलेशन किती असलं पाहिजे 6 किलोमीटरच्या पट्ट्यात, तर 1 लाखापेक्षा जास्त आणि 10 लाखापेक्षा कमी. जर कधी असं पॉप्युलेशनचं रेंज असेल आणि त्या पट्ट्यात तुमची ॲग्रिकल्चर लँड असेल तर बट ऑब्वियसली ती तुमची ॲग्रिकल्चर लँड होणारच नाही, ती शहरी लँड होणार आहे. त्याच्यावर पण तुम्हाला टॅक्स हा भरावा लागेल. पण त्या 6 किलोमीटरच्या पट्ट्यात 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असेल तर ती काय होणार, ॲग्रिकल्चर लँड होणार. त्याच्यावर 1 रुपया सुद्धा तुम्हाला गेन भरावा लागणार नाही किंवा टॅक्स भरावा लागणार नाही. आता हा झाला दुसरा पट्टा. आता तिसरा पट्टा. आता तिसऱ्या पट्ट्यात दिली आहे रेंज 8 किलोमीटरची. आता 8 किलोमीटरमध्ये जर कधी पॉप्युलेशन 10 लाखाच्या वरती असेल, पॉप्युलेशन 10 लाखाच्या वरती असेल आणि तर तिथे तुमची लँड असेल तर ती शहरीच मानल्या जाणार. त्याच्या गेनवर तुम्हाला टॅक्स भरावाच लागणार. पण 10 लाखापेक्षा कमी असेल तर 10 लाखापेक्षा जर कधी पॉप्युलेशन कमी असेल तर बट ऑब्वियसली ती तुमची ॲग्रिकल्चर लँड होईल आणि त्यावर 1 रुपया सुद्धा टॅक्स भरावा लागणार नाही. आता हे सगळं कायद्यात लिहिलेलं आहे. त्यामुळेच सांगतो की जर कधी आपण भविष्यात ॲग्रिकल्चर लँड विकत असू तर तिथे बघा की आधी नेमकी ती कोणत्या एरियात आहे, आणि जर त्या एरियात असेल तर ती शहरी होईल. त्या एरियात असून पॉप्युलेशनचा क्रायटेरिया मॅच नसेल होत तर ती ॲग्रिकल्चर लँड होईल. पण लक्षात ठेवा ॲग्रिकल्चर लँड ही ॲग्रिकल्चर आहे हे प्रूफसुद्धा करावं लागतं. 2 वर्ष अगोदर तिथे तुम्हाला बऱ्याच ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी चालू आहेत हे असं प्रूफ करावं लागतं. आता हे प्रूफ देणार कोण, बट ऑब्वियसली रेव्हेन्यू म्हणजे आपले तलाठी वगैरे असतात ना, त्यांच्याकडनं आपण सर्टिफिकेट घेऊ शकतो की इथे 2 ॲक्टिव्हिटी चालू होत्या आणि ही ॲग्रिकल्चर लँड ही होती.
तर अशा बाबतीत ॲग्रिकल्चर लँडवर जर कधी तुम्ही विकलायत तर तुम्हाला 1 रुपयासुद्धा टॅक्स पडणार नाही. हां, पण भविष्यात जर कधी तुम्ही विकली, त्यात जर कधी तुम्हाला गेन झाला, तो कसा वाचवायचा आपण पुढे या RCA कर ज्ञानमध्ये सगळ्या गोष्टी बघणारच आहोत. तोपर्यंत आमच्या व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मोस्ट ऑफ द जिथे आपल्या मराठी लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढंपर्यंत पोहोचवा, कारण की हे मी ज्ञान देत राहणार आहे आणि तुम्ही घेत राहणार आहे. धन्यवाद.